प्रतिष्ठान आयोजित शाकंभरी नवरात्र उत्सव या निमित्ताने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आजच्या चौथ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याच्या वाट्याला आलेली आहे। परिसरातील आमचे सर्व गुरुबंधू, आज आमचा आनंदाचा दिवस असा आहे की इथं आल्यानंतर आळंदीचे गुरुबंधू भेटले की कसा आनंद होतो। जुन्या काळात सासूरवाशीन असायची, मोबाईल फोन काही नव्हते, आणि मग माहेरचा कुणी माणूस आला की तिचा आनंद गगनात मावत नव्हता। तसं आम्ही कुठे गेलो, आमचे आळंदीचे गुरुबंधू भेटले की ज्यांच्या सोबत आपण काही चार गोष्टी शिकलो, ते गुरुबंधू भेटले की मग फार आनंद होतो। आनंदुरे आजी परमानंदुरे अशी अवस्था होते। सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू उभे आहेत, या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो। श्रोतृवृंदांच्या चरणी नतमस्तक होतो, माता भगिनींच्या चरणी नतमस्तक होतो, आणि भगवती जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊन अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ। विठ्ठल विठ्ठल हरिभक्तीपरायण डांगे महाराज यांनी या ठिकाणी जगदंबेची उपासना सुरू केलेली आहे, आणि त्या माध्यमातून आपल्या सगळ्यांनाही या जगदंबेची सेवा घडते, आणि या जगदंबेचं काही वर्णन आपल्याकडून घडावं म्हणून हा अभंग सेवेसाठी घेतलाय। नाथ महाराज एका रूपकातून जगदंबेला नवस करतात, एका स्त्रीचं रूपक करतात। परमार्थ असा आहे की परमार्थ करण्यासाठी अंतःकरण द्रवीभूत पाहिजे। माणसाचंही अंतःकरण असतं, स्त्रीचंही अंतःकरण असतं, पण दोघांच्या अंतःकरणात फरक असतो। ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांचा देहांत प्रायश्चित्ताचा प्रसंग सांगितल्यावर पहिल्यांदा डोळ्यात पाणी येतं, पुरुषांच्या नाही। कोणाच्या डोळ्यात पाणी येतं? माता भगिनींच्या डोळ्यात पाणी येतं, ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांचा वियोग ऐकून। का असं होतं? कारण देवाने त्यांना काही गोष्टी प्रसाद रूपाने दिल्या आहेत मातृवर्गाला। पहिली गोष्ट आहे, मातृवर्गाच्या जीवनामध्ये व्यवहार चातुर्य लवकर असतं। म्हणजे मुलगाही त्याच वयाचा असेल आणि त्याची बहीणही जवळजवळ त्याच वयाची असेल, किंबहुना एखाद्या वर्षाने त्याची बहीण लहान असेल, दोघंही घरात असले तर दोघांचं वागण्याची पद्धत वेगळी असते। कल्पना करा, दुपारच्या वेळी पाहुणे आले आणि आईने मुलीला सांगितलं, जाग शेजारच्या मावशीकडून चहाला दूध घेऊन ये। ती मुलगी पाहुण्यांच्या समोरून जाते आणि पाहुण्यांच्या समोर जाऊनच दूध घेऊन येते, पण मी कशाला बाहेर गेले होते आणि काय घेऊन आले कळू देत नाही। बरोबर झाकून तो दुधाचा तांब्या घेऊन येते, आणि तेच तिच्या लहान्या भावाला, तिच्या मोठ्या भावाला जर सांगितलं, बाळा जा रे दूध घेऊन ये, तो काय करतो? तांब्या घेतो, त्यात 5 रुपयाचा ठोकळा टाकतो आणि पाहुण्यांच्या समोरून वाजवत घेऊन जातो। पाहुण्यांना दाखवतो, माझा बाप भिकारी, कब्बर दूध सुद्धा नाही त्याच्या चहाला। सांगण्याचं तात्पर्य काय? हुशारी, व्यवहार चातुर्य हे मुलापेक्षा मुलीमध्ये लवकर येतं। मानसशास्त्र असं सांगतं की मुलगा आणि मुलगी दोघंही एकाच वयाची जरी असली तरी मुलगी मानसिक दृष्ट्या मुलापेक्षा 5 वर्षांनी मोठी असते। विठ्ठल स्त्रीच्या जीवनामध्ये चातुर्य पहिला गुण। दुसरा गुण, तिच्या जीवनामध्ये त्याग असतो। त्याग म्हणजे काय? एखादी गोष्ट सोडून देण्याची भावना। लहानपणापासून मोठी होईपर्यंत, म्हणजे लग्नाच्या वयापर्यंत ज्या बापाच्या घरी राहते, त्या बापाचं घर एका दिवसात सोडून लगेच पतीकडे निघून जाते। बर, नुसतं घर सोडते का? सगळंच सोडते आपलं, म्हणजे जुनं नाव सुद्धा सोडते। त्या नावाचा पुन्हा तिला जीवनात ते नाव नाही। बर, शरीर हिचं असतं आणि सत्ता हिची नसते। सत्ता धन्याची की जी मायबाप, नाथ महाराज म्हणतात। कान हिचे असतात, पण कानातली नथ मालकाच्या नावाची। बरोबर की नाही? ऐकायला की नाही महिला मंडळी? कानात नथ असते की नाही? बा, कान हिचे असतात पण कानातली फुलं त्याच्या नावची असतात। गळा हिचा असतो पण गळ्यातलं मंगळसूत्र त्याच्या नावचं। कपाळ हिचं पण कपाळावरचं कुंकू त्याच्या नावचं। पाय हिचे पण पायातले पैंजण
त्याच्या नावचे सगळे सौभाग्याचे अलंकार मालकाच्या नावचे असतात. याचा अर्थ तिच्या जीवनामध्ये त्याग असतो, दुसऱ्यासाठीचं समर्पण असतं. हे सगळे गुण भक्तीत लागतात. आणखी एक गुण म्हणजे कष्ट करण्याची भावना. घरामधली कामं, घरातली असो शेतातली असो, पुरुषापेक्षा महिलांना जास्त कामं पडतात. आता ही मुलं आहेत, ही खोटं बोलत नाहीत. मुलांना उत्तर द्या. घरात स्वयंपाक कोण करतं रे? वा, बरोबर बोलले ते. बर, स्वयंपाक झाल्यानंतर भांडी कोण घासतं? आई. बर, आणि जेवायला आधी कोण बसतं? बा, खरं बोलले की नाही? सगळी कामं, सडा सारवण स्वयंपाक धुनी भांडी सगळी कोण करतं? महिला मंडळी, आई करते. आणि बाप काय करतो मग 10-11 वाजेपर्यंत? गावात फेरफटका मारायचा, दुसरं काही नाही. घरातली देवपूजा कोण करतं? वा, शास्त्र असं सांगतं घरातली देवपूजा घरमालकानं केली पाहिजे, पुरुषाने केली पाहिजे. होता होईपर्यंत महिलांना देवपूजाला शास्त्र परवानगी देत नाही. घरातली देवपूजा पुरुषानेच केली पाहिजे असं शास्त्र आहे. पण सगळी कामं पडतात महिलांवर. आणि ही कष्ट करण्याची भावना. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा ठाकला तो काही केला उपकार, केले हे शरीर कष्टवनी. हे सगळं कशासाठी मी आपल्याला सांगतो? सगळे साधू संत जरी पुरुष म्हणून जन्माला आलेले असले तरी देवाकडे प्रार्थना करताना स्त्रीत्वाचीच भूमिका घेतात. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा अवघाची संसार सुखाचा करीना, 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 अवघाची संसार सुखाचा करीना. आनंदे भरीन, आनंदे भरीन, आनंदे भरीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. आयेन गे मायेत या पंढरपुरा, आयेन गे मायेत या पंढरपुरा. आनंदे भरीन, आनंदे भरीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. आयेन गे मायेत या पंढरपुरा, आयेन गे मायेत या पंढरपुरा. आई तया पंढरपुरा. माणसाला माहेर असतं का हो? म्हणजे माणूस म्हणू शकतो का मी माझ्या माहेराला जाईन? ही स्त्रीच्या मुखातली भाषा आहे. अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. असं का? तर साधू संतांनी सुद्धा स्त्रीत्वाची भूमिका घेऊन देवाकडे प्रार्थना केली. हे सगळं सांगण्याचं कारण असं की आजच्या अभंगात सुद्धा नाथ महाराज एका स्त्रीच्या भूमिकेतून आपली भावना जगदंबेच्या पुढे मांडतात. रूपक असं आहे नाथ महाराजांचं वाङ्मय, असं आहे की त्या वाङ्मयामध्ये सगळं आपल्याला पाहायला मिळतं. तत्वज्ञान आहे, विनोद आहे, सगळं काही त्या वाङ्मयामध्ये आहे. आमचे गुरुजी सांगतात की वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरीनाथाचा राज दरबार आहे. आणि ह्या दरबारामध्ये अनेक प्रकारचे मंत्री आहेत. एक मंत्री असे आहेत की मी त्यांचं तुम्हाला लक्षण सांगतो, तुम्ही त्या मंत्र्याचं नाव सांगायचं. म्हणजे पंढरीनाथ हा राजा आहे. पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम, पांडुरंग दीनबंधू जयाचे ते नाम, आंधळ्या जीवीचे तो जाणतो धर्म. हा पंढरीनाथ राजा, त्याच्या दरबारातला एक मंत्री असा आहे, ते मंत्री म्हणतात मी मराठी भाषाच बोलेन, पण अशी काही बोलेन की अमृताची चव सुद्धा फिकी पडेल माझ्या मराठी पुढे. असे बोलणारे, गोड बोलणारे एक मंत्री आहेत. त्यांचं नाव काय? ज्ञानेश्वर महाराज. वा. दुसरे एक मंत्री असे आहेत, ते म्हणतात ते गोड बोलणं आम्हाला जमणार नाही. माझ्या बोलण्याचा कुणाला राग आला तरी चालेल, राजाने मला हाकलून दिलं तरी चालेल, पण मी जे खरं आहे तेच सांगणार. बस, ते तुकाराम महाराज.
एक मंत्री असे त्यांचं आणि राजाचं एवढं जवळचं नातं आहे की कधी कधी ते राजाला म्हणतात तुम्ही खाली उतरा, मी तुमच्या जागेवर बसतो. राजाच्या हाताला धरून खाली ओढून त्याच्या सिंहासनावर बसणारे, अशी राजाशी लढीवाळपणाची ज्यांची जवळीक आहे, असे एक मंत्री आहेत नामदेव महाराज. वा. आणि एक मंत्री असे आहेत ते म्हणजे खुसमस्करी, त्याला आपण काय म्हणतो, विनोदाचार्य. राजा कितीही चिंतेत असला ते म्हणतात मी अशी भाषा बोलेन की राजा खदकन हसलाच पाहिजे, असा उद्धव महाराजासारखा. बा, राजा असाच आहे, उद्धव महाराजांसारखाच आहे. विठ्ठल विठ्ठल वैकुंठवासी वक्ते महाराज म्हणायचे, ते म्हणायचे काळा रंग चांगला की गोरा चांगला, असं विचारायचे ते बर का. मग पोरं म्हणायचे गोरा रंग चांगला. ते म्हटले अरे काळ्या जमिनीत गहू पिकतात आणि पांढरीवर लोक विठ्ठल विठ्ठल रिकाम्या जागा भरा. बरा, काय सांगत होतो, हा पंढरीनाथाचा दरबार आहे. नाथ महाराज नावाचे मंत्री असेत महाराज, त्यांच्या भाषेमध्ये विनोद आहे. आणि विनोद जरी असला तरी त्या विनोदाच्या मागे तत्वज्ञान लपलेलं आहे. नाथ महाराजांचा अभंग ऐकला की माणसाला एक आनंद होतो, अर्थ समजो अथवा न समजो, तसाच आजचा अभंग आहे. तेव्हा नाथ महाराज एका स्त्रीची भूमिका अशी मांडतात की एक संसारी गृहिणी, घरकाम करणारी, सासूरवाशी, नवविवाहित, आणि तिची सासू फार कडक होती, खूप त्रास द्यायची सासू. दिवसभर काम करायला लावायचं, पोटभर जेवण सुद्धा द्यायचं नाही. बरं, हे सगळं करून तिला कधी नीट बोलायचं नाही. काही बोलायचं असलं की आडवं बोलायचं, सरळ बोलायचं नाही. आणि भांडण उकरून काढायचं. म्हणजे सासू भांडकुदळ होती आणि भांडखोर होती. भांडकुदळ म्हणजे काय, जुनं झालेलं उकरून काढायचं, सगळं मिटलेलं असतं, पण तेव्हा तुम्हाला अशी म्हणली होती, उकरून काढायचं आणि भांडण सुरू करायचं. हे झालं भांडकुदळ. कुदळ उकरून काढते ना. भांडखोर होती. खोर म्हणजे काय, खोरं काय करतं, माती ओढतं ना, असं तसं ओढून घ्यायचं. समजा दारावर कुत्री आली आणि सुनबाई हाड कुत्रे असं म्हणली, तर सासू म्हणते तू कुत्रीला म्हणली नाही, तू मला कुत्री म्हणून मला हाड म्हणली. झालं, याला म्हणतात भांडखोर. आणि त्याच्यावर मग भांडण सुरू करायचं, सुनेला मारायचं. असे खूप तिनं त्रास सहन केला. बर, काही काम झालं, स्वयंपाक झाला की हेच शिकवलं का तुझ्या माईने, हेच शिकवलं का तुझ्या बापाला, अक्कल नव्हती का, असं म्हणायची. ती सुनबाई म्हणायची हे बघा सासूबाई, तुम्हाला मला काय बोलायचं ते बोला, पण माझ्या आई वडिलांना बोललेलं मला सहन होणार नाही. विठ्ठल काम करायला लावायचं. कामात काही चूक झाली की काय शिक्षा होती, उलातनं तापवायची अशी सासू, आणि सुनबाईच्या गालावर चटके द्यायचे. तापलेल्या उलटने समजतं ना, त्या उलथाण्याचे चटके द्यायचे. आणि मग एवढा त्रास, एके दिवशी तिच्या मनात आलं कशासाठी जगायचं आपण, एवढी सासू त्रास देते. बरं, सासरा तरी नीट आहे का, सासराही तसाच. बरं, सासू सासरे कसेही असो, नवरा जर आपल्या मनासारखा असेल आणि आपल्या मनासारखं गोड बोलणारा असेल तर तिला काही संसाराचं वाटत नाही महाराज. किती तिला त्रास होऊ द्या, पण संध्याकाळी जेवण करताना नवऱ्याने फक्त म्हणावं वा आज स्वयंपाक छान झाला बरं का, एवढं जरी म्हणलं तरी तिच्या दिवसभराचे कष्ट निघून जातात. पतीचा जिव्हाळा म्हणून सासुराचे साईचे, पतीचा जिव्हाळा म्हणून सासुराचे साईचे, पतीची
जिव्हाळा म्हणून सासुऱ्याचे साहिजे. नवरा जर प्रेमळ असेल, जीव लावणारा असेल, तर सासू सासऱ्यांनी किती त्रास दिला तरी तो सहन करता येतो. पण तिचा नवरा असा होता निवळ नंदी बैल. सासू सासरे जसं सांगायचं तसंच हा वागायचा. मग आता प्रेमच नाही ना कोणाचं, पतीचं प्रेम नाही, सासू सासऱ्याचंही प्रेम नाही. मग आता जीवन जगायचं असेल तर प्रेमाचा जिव्हाळा पाहिजे. त्या आधाराने माणूस जीवन जगतो. तिला कुणाचंच प्रेम मिळेना. आणि मग एके दिवशी पाण्याला म्हणून नदीवर गेली आणि नदीच्या डोहाच्या कडेला पाण्याची घागर ठेवली आणि विचार करत बसली की आता जगायचं नाही, या डोहात उडी टाकून जीव द्यायचा, असा मनात विचार करत होती. आणि योगायोगानं तिची जीवलग मैत्रीण पाणी भरण्याच्या निमित्तानं आली आणि तिनं हिच्याकडे पाहिलं. हिच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू होत्या. हिच्या लक्षात आलं काहीतरी हिला दुःख झालेलं आहे. जवळ आली आणि विचारलं, का ग, का रडतेस? का रडतेस म्हटल्यावर मग अंतःकरण फारच भरून आलं. मग मोठ्याने रडायला लागली. अगं झालं काय ते सांग ना. ती म्हटली, अगं काय करू, मला आता जगण्याची इच्छा नाही. मला वाटतं या डोहात उडी टाकून जीव द्यावा. कुणी माझ्यावर प्रेम करत नाही, कुणी माझ्या मनासारखं एक अक्षर सुद्धा बोलत नाही. काय करू जगून? असं म्हटल्याबरोबर ती मैत्रीण म्हटली, अगं काही विचार मनात आणायचा नाही. दुःख कोणाला नाही, देवादिकाला दुःख चुकलं नाही. अहो चंद्र सूर्याला ग्रहण असतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जिये लोकीचा चंद्र क्षयरोगी. या चंद्राला क्षयरोग झालाय. क्षय म्हणजे काय? क्षय म्हणजे कमी कमी होत जाणं. पौर्णिमेपासून अमावस्येकडे जाताना चंद्र कमी कमी होत जातो की नाही. जिये लोकीचा चंद्र क्षयरोगी, जेथ उदय होय आस्था लागी, दुःख लेऊनी सुखाची अंगी सळीत जगाते. देवादिकाला दुःख चुकलं नाही, आपण तर माणसं आहोत. ती म्हटली, बाई मला तत्वज्ञान काही सांगू नको, मला आता मुळीच जगायचं नाही. मग त्या मैत्रिणीनं सांगितलं, हे बघ, माणसाने काही पाप झाले आपल्या हातून तर चालेल, पण आत्महत्येचं पाप कधीच करू नये. नाथ महाराजांची ओवी आहे, जो आत्महत्या करून निमाला तो मरताची नरका गेला. नाथ महाराज म्हणतात, ज्याने आत्महत्या केली ना तो आत्महत्या केल्याबरोबर नरकाला जातो. आणि किती वर्ष जातो त्याची गणती नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत, ही सृष्टी आहे, तोपर्यंत त्याला भूत होऊन राहावं लागतं. भूत म्हणजे काय? भूताला भूक लागते पण काही खाता येत नाही, तहान लागते पण काही पिता येत नाही, नुसतं तळमळ तळमळ करत राहतं ते भूत. त्याला करोडो करोडो वर्ष व्हावं लागतं. नाथ महाराज म्हणतात, तुमच्याकडून कोट्यावधी गायीची हत्या घडली, कोट्यावधी ब्राह्मणांची हत्या घडली, तर ते पाप क्षालन करण्यासाठी शास्त्र काहीतरी प्रायश्चित्त सांगतं. पण आत्महत्येचं पाप ज्याच्याकडून घडलं ना त्याला प्रायश्चित्तच नाही. कोटी ब्रह्महत्या गोहत्येसी प्रायश्चित्त आहे शास्त्रेशी, परी आत्महत्या करीत्यासी प्रायश्चित्त शास्त्रार्थेसी बोलिले नाही. जो आत्महत्या करतो त्याला प्रायश्चित्त नाही, असं तिनं समजावून सांगितलं. ती म्हटली, अगं मग कसं जगू, कुणाच्या आधारानं जगू? मैत्रिणीने सांगितलं, एक उपाय आहे, तू असं कर, आमच्या गावाला एक जगदंबा भवानी आहे माझ्या माहेरी. तिचं माहेर कोणतं होतं? तिचं माहेर होतं पंढरपूर. म्हटले, माझे माहेर पंढरी, त्या पंढरीमध्ये एक देवी आहे, कमरेवर हात ठेवून उभी आहे, त्या देवीला तू नवस कर. ही म्हटली, अगं तुला काय वाटतं मी नवस केले नाही का? आजपर्यंत सगळ्या जगातल्या देवांना नवस करून बसले. पिंडांड ब्रह्मांड अंतरी दैवत भिन्नाकृती वो, शोधुनी पाहता अवघे चराचर व्यापक घन संभूती वो. भेदभाव त्रिगुणाचा रजतम सत्वाची आरती वो, ऐसे जानुनी केली उभवनी द्वैत सारुनी. परितो मनी एक हरी अंकिला, तुझ म्या फुलवरा बांधिला. ती म्हटली, मी खंडोबाला नवस केला ना. खंडोबासी नवस करूनी मुरळी होऊनी बैसले वो, आपले जे का सखे सज्जन ते विवंचुनी भरी भरले वो. वारी मागता पोट भरे ना बहुश्रम पावले वो, श्वानाची परी वृथा गुरगुरी जायचा चरी, परी तो हरी नाही देखिला. मी सगळ्या देवांना नवस करून बसले. ती म्हटली, अगं हे बाकीच्या देवांची मला नाव सांगू नको, ऐसी दैवते केली अनंते नवस बहु फेडिले वो, परी ते फलकट झाले शेवटी गळा येऊनी पडिले वो. बस हे बाकीचे नवस मला काही सांगू नको, आमच्या माहेरच्या जगदंबेला एकदा नवस करून बघ. ती अशी आहे की आंधळ्यासी डोळे देते पांगुळासी पाय,
वांझा पुत्र देते नवस पुरवी विठाई. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही नवस पुरवणारी आहे, म्हणून तर हिचं नावच आम्ही नवसी ठेवलंय पांडुरंगाच. नवसी माझे नवसी नवसी माझे नवसी माझे नवसी नवसी माझे नवसी पंढरीचे दैवत विठ्ठल पंढरीचे दैवत विठ्ठल नवसी माझे नवसी नवसी माझे पंढरीचे दैवत विठ्ठल नवसी नवसी नवसाला पावणारी ही देवी आहे, तिचं नाव आहे विठाई. म्हटले विठाई तिचं नाव आहे म्हणतेस, मग तिचे गोंधळ कधी भरतात? देवी म्हटले की गोंधळ असला पाहिजे ना. ती म्हटली अगं वर्षातून 2दा गोंधळ असतात तिचे. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळात नाटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळात नाटी हो आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळात नाटी हो आषाढी कार्तिकी तू दिवटा शोभे काजनार्दनी अंबा उभी कर ठेवणी पटयो टाळी होईल होळी विघ्नांची. असो संसाराच्या तापाने तापलेली ती गृहिणी, ती सासूरवाशीन तिला घेऊन ही मैत्रीण पंढरपूरला गेली. असे परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु आनंदाश्रम स्वामी महाराज आळंदी ते असं म्हणायचे, संसाराच्या तापाने तापलेल्या भूमीत परमार्थाचं पीक चांगलं येतं. समजलं ना तुम्हाला? ज्या गृहिणीला, ज्या पुरुषाला खूप संसारात दुःख सोसावं लागतं ना, तो माणूस परमार्थात चांगला टिकतो, रंगतो, त्याला परमार्थाचा आनंद घेता येतो. आणि जो चांगला पैशावाला आहे, सगळं जिथल्या तिथं आयुष मध्ये राहतो, तो म्हणतो देवबिव काय नसतं, हे सगळं खोटं आहे म्हणतो. का? त्याच्या भाग्यात नाही महाराज. ज्याला संसाराचं दुःख सोसावं लागलं त्यालाच परमार्थाची किंमत कळते, इतरांना नाही. तसं ही सासूरवाशीन संसाराने त्रस्त झालेली, तिला घेऊन ही मैत्रीण पंढरपूरला गेली.
डोळा घालूनी अंजन घेऊन गेले मजरावळी ओ. नाथ महाराज म्हणतात डोळ्यामध्ये अंजन घातलं, कारण देव दिसण्यासाठी हे डोळे लागत नाहीत, याला चर्मदृष्टी म्हणतात. दुसरी भावदृष्टी आणि तिसरी असते ज्ञानदृष्टी. चर्मदृष्टी असलेल्या माणसाला पंढरपूरचा देव म्हणजे काय दिसतं? काय नाही, गावाकडे जशी एखादी मूर्ती असते तशी मूर्ती म्हणतो तो, कारण दृष्टी त्याची चर्मदृष्टी आहे, सामान्य दृष्टी. दुसरी भावदृष्टी, त्याने पाहिलं की त्याला सुंदर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या, हे भावदृष्टीचं दर्शन आहे. आणि तिसरी आहे ज्ञानदृष्टी. ज्ञानेश्वर महाराजांनी देवाकडे पाहिलं, काय दिसलं त्यांना? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप नाही रूप वर्ण गुण दे. सत्यनारायण गगनाचे प्रवर्ण, गगनाचे प्रवर्ण, नाही रूप वर्ण गुण देते, नाही रूप वर्ण गुण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानदृष्टीनं पाहिलं की विटेवर देव नाही, साक्षात परब्रह्म दिसतं. नेणू ब्रह्म मार्ग चुकली, उघडे पंढरपुरा आले, भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरी. अशी ज्ञानदृष्टी तिनं दिली. आणि भगवान पांडुरंग परमात्म्यासमोर म्हणजे विठाई पुढे, जगदंबे पुढे तिला उभं केलं आणि तिला म्हटली माग आता तुला काय मागायचं ते. आणि मग तिनं देवाला डोळे भरून त्या जगदंबेला पाहिलं, कमरेवर हात ठेवलेली जगदंबा दिसली. आणि मग तिनं तिच्या मनातलं दुःख देवीच्या समोर व्यक्त केलं, नवस केला की आई जगदंबे, मी तुला माझा पंचमहाभूताचा देहरूपी रोडगा वाहते, पण माझी एक इच्छा पूर्ण कर, अभंगाचं प्रथम सत्वर पावग मला भवानी आई, सत्वर पावग मला भवानी आई, सत्वर पावगे मला भवानी आई, सत्वर पावगे मला भवानी आई, सत्वर पावग मला भवानी आई, सत्वर पावग मला
प्रसन्न हो, तिच्या अंतःकरणात तीव्र जिज्ञासा तळमळ निर्माण झाली, ही परमार्थाची आणि सुपीक जमीन असते. जिज्ञासा ही फार महत्वाची गोष्ट आहे, जाणून घेण्याची इच्छा. नाहीतर शिकण्याची जाणून घेण्याची इच्छा नसेल तर काही उपयोग होत नाही. श्री गुरु मारुती बाबा कुऱ्हेकर दृष्टांत सांगायचे पाठामध्ये. ते म्हटले आपल्याला शिकण्याची इच्छा पाहिजे, काहीतरी मिळवण्याची इच्छा पाहिजे, तरच तो विद्यार्थी शिकू शकतो, मिळू शकतो. नाहीतर आई वडिलांची खूप इच्छा, आमच्या मुलानं हे शिकलं पाहिजे, मृदंग शिकला पाहिजे, गायन शिकलं पाहिजे, पण त्याची इच्छा नसल्यावर काय करता, मग काही चालत नाही आपलं. श्री गुरु मारुती बाबा दृष्टांत सांगतात. ते म्हटले एक सनई वाजवणारा माणूस, फार सुंदर सनई वाजवायचा, जगभर त्याचं नाव गाजलेलं, प्रसिद्ध सनई वादक म्हणून. आणि त्याचा मुलगा होता. बापाला वाटलं आपली परंपरा पुराणी चालवावी सनई वादनाची, पण ते पोरगा असं होतं, सनई दिसली की ते दूर पळून जायचं. बापानं त्याला चांगला क्लास लावून दिला सनईचा, पण हा कधी क्लासला जायचा नाही, सराव करायचा नाही, काहीच नाही. एके दिवशी बापानं काय केलं, सनई घेतली, पोराला खोलीत कोंडलं, हातात काठी घेतली आणि त्याला म्हटलं थांब, आता कसा सनई वाजवत नाही तेच बघतो. पोराला मारलं, खाली पाडलं, त्याच्या छातीवर पाय दिला बापानी, सनई घेतली आणि त्याच्या तोंडात घातली. म्हटलं आता कसा वाजवत नाही ते पाहतो. तो म्हटला बाबा इथपर्यंत तुम्ही केलं, पण आता ह्याच्यात फुकायचं की नाही ते माझ्या हातात आहे ना, मी जर ह्याच्यात फुकलोच नाही तर सनई कशी वाजन. बापाचं काम एवढं करू शकतो बाप, त्याला बळजबरी करू शकतो, पण शेवटचं त्याची थोडी तरी इच्छा पाहिजे, त्याशिवाय होऊ शकत नाही. ह्या सासरू वासनीच्या मनामध्ये तीव्र जिज्ञासा निर्माण झाली तिच्या अंतःकरणाने. याला परमार्थाच्या भाषेत, वेदांताच्या भाषेत आत्मकृपा म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात आमचा परमार्थ यशस्वी झाला, ह्याचं कारण आमच्यावर सगळ्यांची कृपा तर आहेच, पण आमचा मनुराजा, मनुराजा म्हणजे मन, आमच्या मनाची आमच्यावर कृपा झाली, म्हणून तर इथपर्यंत आलो. मनुराजा एक देह पुरी, मनुराजा एक देह पुरी, असे नाद तुझ्याशी जोगिनारी, असे नाद तुझ्याशी जोगिनारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, कृपा केली आम्हावरी गा, म्हणवोनी आलो या देशा, त्याने कृपा केली आम्हावरी गा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. मनुराजा एक देह पुरी, असे नाद तुझ्याशी जोगिनारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, त्याने कृपा केली आम्हावरी. त्या मनाची कृपा झाली की परमात्म्याच्या प्राप्तीची तीव्र इच्छा निर्माण होते. त्याप्रमाणे तिच्या मनात इच्छा निर्माण झाली आणि ती म्हणते भवानी आई सत्वर मला प्रसन्न हो. सत्वर म्हणजे लवकरात लवकर. असं का म्हणते बरं? तुकाराम महाराज म्हणतात बाकी काही दमानं केलं तर चालेल, पण करावी तातडी परमार्थ, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. लोक म्हणतात अहो देवदेव करायचं काय वय का आता त्याचं, म्हणजे देवदेव कधी करायचा असतो म्हातारपणी. मग महाराज म्हणतात मनशी म्हातारपणी परमार्थ करू, तरी काळ काय तुमचा आज्ञाधारू. काळ काय आपला आज्ञाधारक आहे का आपल्याला म्हणेल तेव्हा परमार्थ करू द्यायला? आपण म्हातारे होऊ कशावरून? म्हणून महाराज म्हणतात म्हातार होण्याची वाट पाहायची नाही. ज्या क्षणी आपल्या मनात परमार्थ करण्याची इच्छा निर्माण होईल, यदहरेव विरजेत तदहरेव प्रव्रजेत. ज्या क्षणी परमार्थ करण्याची इच्छा झाली त्या क्षणापासून सुरुवात केली पाहिजे, म्हातारपणाची वाट पाहू नये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दरदूर सापे गिळी जतू आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा, तैसे प्राणी कवना लोभा.
वाढविती तृष्णा. एका बेडकाला सापाने गिळलं, पूर्ण नाही, अर्ध गिळलेलं होतं. आणि अर्ध गिळलेलं असताना त्या बेडकाच्या समोर एक माशी आली उडत उडत. त्या बेडकानं काय केलं, ती माशी खाण्यासाठी जीभ लांबवू लागला, पण माशी काय जिभेला लागणार, आणखी जीभ लांबवायचा. ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, बाबा तू सापाच्या तोंडात गेला याचा विचार कर ना, माशी खायची काय विचार करतो. तसे काळ रूपी साप आहे, आणि त्या सापाने कुणाला अर्ध गिळलं, कुणाला 25% गिळलं, कुणाला 75% गिळलं, तरी सुद्धा चालूच आहे. एक बंगला बांधायचाच राहिला म्हणते, जीभ लांबवणं चालूच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कधी गिळून टाकीन भरोसा नाही, कधी कोरोना येईल आणि कधी घेऊन जाईल सांगता येतं का. म्हणून सत्वर पावगे मला म्हणे आजीच्या अवसरी पुष्टी जे शरीरी, ते पाहे होईल काचरी वाळली जैसी. निदैव्याचे व्यवसाय तैसे ठाकती हातपाय, अमंत्र्या राजाची परी आहे बळाय या. फुलाची या भोगा लागी प्रेम टांगा, ते करे याचा गुडघा तैसे होईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पाया पडती वेंगडी, आपण चालताना पाय लटलटतील म्हातारपणी, वारी करता येणार नाही. म्हणून दृष्टी जव आहे तव पहावे ते तुले पाहे, मुकत्वा आधी वाचा वाहे सुभाषिते. जोपर्यंत डोळे चांगले आहेत ना, पाहण्यासारखं जगात जेवढं असेल तेवढं पाहून घ्यावं. म्हणजे जेवढे पिक्चर रिलीज झालेले असतील सगळे पाहून घ्यावे, एकही ठेवायचं नाही. असं म्हणायचंय का माऊलींना? असं नाही म्हणायचं. माऊली म्हणतात की डोळे जोपर्यंत चांगले आहेत ना, मग जेवढे साधू संतांनी आपल्यासाठी ग्रंथ लिहून ठेवलेत, एकदा तरी ते ग्रंथ डोळ्या खालून गेलेच पाहिजे. वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर असं म्हणायचे की माणसाच्या जन्माला आला आणि महाराष्ट्रात जन्माला आला, आणि त्याने आयुष्यात एकदाही ज्ञानेश्वरीचं पारायण केलं नाही, आणि एकदाही पंढरपूरची पायी वारी केली नाही, तो माणूस, ती महिला जर मेली तर माणूस मेला असं म्हणायचं नाही, ते म्हणायचे गाढव मेलं म्हणायचं नाही. असं का? अरे गाढवानं जे केलं तेच तुम्ही केलं म्हणले, दुसरं काय केलं. जर ज्ञानेश्वरी पारायण केलं असतं, पंढरपूरची वारी केली असती, तर गाढवून आपण वेगळे ठरलो असतो. नाहीतर त्याच्यातून आपल्यात फरक काय. विठ्ठल जगदंबेला प्रार्थना केली की आई जगदंबे मला लवकर प्रसन्न हो, कारण माझं आयुष्य कधी संपेल हे सांगता येत नाही. असं तिनं प्रार्थना केल्याबरोबर जगदंबेनं विचारलं, पावते तुला प्रसन्न होते, पण नेमकं काय तुझी इच्छा पूर्ण करायची. बर मी इच्छा पूर्ण करते, पण माझा नियम असा आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. देव कोणताही असो, मारुती जरी असला ब्रह्मचारी महात्मा, तरी त्याला सुद्धा काहीतरी घालावा लागतो. हार कशाचा? कशाचा हार आवडतो त्याला? रुईच्या पानाचा. मग तो प्रसन्न होतो. गणपती बाप्पा, काय व्हावं लागतं रे गणपती बाप्पाला? हराळा. वा, बरोबर सांगितलं त्याने. बर खंडोबा, भंडारा. प्रत्येक देवाला काहीतरी द्यावं लागतं, तेव्हा तो प्रसन्न होतो. नाथ महाराज म्हणतात ही इतर देवांचं जाऊ द्या, काही देवाला बळी लागतात, बळी. मग कुणाला 4 पायाचं, कुणाला 2 पायाचं, काय जे असेल ते बळी लागतात. पण नाथ महाराज सांगतात हे बळी देणारे देव तुम्हाला खरं सुख देऊ शकत नाहीत, कारण तेच त्यांच्या पोटासाठी रडतात. मागत
नाटाच्या अभंगात सांगतात, 12वा क्रमांकाचा नाट आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तेच देव जर दुसऱ्याचे बळी मागत असतील तर तुम्हाला काय देणार आहेत? आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान. म्हणून बळी देणारे देव नाथ महाराज म्हणतात आम्हाला आवडत नाहीत बळी घेणारे देव. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला बळी द्यायचा आहे ना, मग इतर पशु पक्ष्यांचा काय बळी देता? बकरं कापायचं ना आपल्याला सुख मागायचं, हा कुठला न्याय? त्या बिचाराचा जीव गेला ना. मग तुम्हाला जर मेंढा बळी द्यायचा असेल तर तो देऊ नका, आपला मनरूपी मेंढा बळी द्या. मन मारुनी मेंढा मोठी, मन मारुनी मेंढा मोठी, मन मारून मेंढा मोठी, मन मारून मेंढा मोठी. आशा मनसा तृष्णा सुटी, आशा मनसा तृष्णा सुटी, आशा मनसा मोठी, आशा मनसा तृष्णा सुटी. भक्ती भाव नैवेद्याची, भक्ती भाव नैवेद्याची, भक्ती भावनेचे सारी, भक्ती भावनेचे सारी. वरुणी केला हाकारा, केला आकार, वरुणी केला हाकारा. आकार. येई वो विठाई, येई वो विठाई, गंगा येई वो विठाई, येई वो विठाई, रंगा येई वो विठाई, येई वो विठाई. रंगा येई वो विठाई, येई वो विठाई. विठाई, माझे विठाई. तुकाराम महाराज म्हणतात मन मारुनी मेंढा मुठी, आपलं मन रूपी बकर मारा, त्याने तो देव प्रसन्न होईल. नाथ महाराज म्हणतात इतर देव बळीने प्रसन्न होतात आणि आमची जगदंबा तशीच आहे. इतर देवांची कथा कोण, थोरला देव लाचुंगा पूर्ण, तोही न भेटे जीव घेतल्या विन भेटल्याचे आपण गर्भवास सोशी. नाथ महाराज म्हणतात सगळेच देव बळी घेतात आणि आमची जगदंबा घेते, पण आमची जगदंबा इतर बळी घेत नाही. तुझा बळी दे म्हणते, जो नवस करायला आला ना तुझा त्याचा बळी मागते. इतर देवांची कथा कोण, थोरला देव म्हणजे पंढरपूरचा देव, तोही लाचुंगा आहे, म्हणजे लाच घेणार आहे तो पण तो कशाची लाच घेतो? तोही न भेटे जीव घेतल्या विन, त्याच्या पायावर जीव बळी द्यावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही काय फुकट देवाकडून एवढं साम्राज्य घेतलं का परमार्थाचं? तुकाराम तुका मने बळी, जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी. हो तुका मने बळी, जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी, जीव दिला पायातळी. हो. तसं नाथ महाराज म्हणतात हे जगदंबे मी माझा देह तुझ्या पायावर वाहीन. रोडगा म्हणजे देह, रोडगा म्हणजे देह का? रोडगा ही 5 पदार्थांचा बनलेला असतो ना, हा देह सुद्धा पंचतत्वाचाच आहे. रोडगा 5 पदार्थाचा कोणता? ज्वारी आणि गहू यांचं पीठ एकत्र करायचं, किती झाले? 2. त्यामध्ये तूप घालायचं, किती झाले? 3. त्यामध्ये दूध घालायचं मळण्यासाठी, किती झाले? आणि शेवटी गुळ घालायचा, 5 झाले की नाही? ह्या 5 पदार्थापासून रोडगा तयार होतो. तसा हा देह सुद्धा पंचमहाभूताचा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पंचभूतांचा गोंधळ, पंचभूतांचा गोंधळ, पंचभूतांचा गोंधळ, भूतांचा गोंधळ. हो केला एक ठाई मेळा, केला एक ठाई मेळा, केला एक ठाई मेळा, एक ठाई मेळा. लाविला चपळ, लाविला चपळ, लाविला सबळ, लाविला सबळ. हो अहंकार पाठी, पाठी, अहंकार पाठी, देते काय मी ते माझे, देते काय मी ते माझे, येथे काय मीचे माझे, देते काय मी ते माझे, माझे. वा
पंचभूतांचा गोंधळ केला एके टाई मिळ राविला सबळ अहंकार त्या पाठी. किंवा तुलसीदास महाराज म्हणतात क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचित अति अधम शरीरा. या पंचमहाभूतांचा असल्यामुळं रोडगा पाच पदार्थाचा, देह सुद्धा पाच पदार्थाचा, म्हणून हा देहरूपी रोडगा तुझ्या चरणावर वाहीन. आणि त्याच्या मोबदल्यात काय द्यायचं? मग ती म्हणते माझा सासरा गावी गेलाय, परगावला गेलाय, असं कर तिकडच कुठंतरी धडकू दे, तिकडच मरू दे, त्यांना परत इकडे येऊ देऊ नको, लय त्रास दिला मला त्याने. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सासरा माझा गावी गेला, 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 तिकडच कपू दे त्याला, तिकडच कपू दे त्याला. सासरा माझा गावी गेला, माझा गावी गेला, तिकडच कपू दे त्याला, तिकडच कपू दे, तिकडच कपू दे त्याला. रोडगा बाबा येईना तुला, भवन्यात वाहिना तुला. ओ सासरा माझा गावी गेला, तिकडेच कपी त्याला, सासरा माझा गावी गेला, कपी त्याला, तिकडेच कपी त्याला, कपी तिकडेच कपी मला सत्वर बाबा. ती म्हणते माझा सासरा गावी गेला, त्याला आता तिकडच खपव, म्हणजे तिकडच. सासरा म्हणजे कोण? सासरा म्हणजे अहंकार. परमार्थात सासऱ्यासारखा त्रास देणारा अहंकार आहे महाराज. साधू संत सांगतात देवाला काही सहन होईल, पण भक्ताच्या मनात तिळभर अहंकार झाला ना त्याला सहन होत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. आणि किती आपण परमार्थ करा, थोडा अहंकार झाला ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो किती ज्ञानी असू द्या, मग या जन्मात नाही त्याला करोडो जन्मात देव मिळणार नाही. विठ्ठल विठ्ठल तैसा चित्ती अहंते ठावो आणि जिभे सकळ शास्त्रांचा सरावो. ऐसेनी कोडी एक जन्म जावो परी नप विजे माते. किती विद्वान असला तर मनात मी एक विद्वान आहे, मी एक फार मोठा वक्ता आहे असा अभिमान असला तर देव नाही मिळू. जरी होय ज्ञान गर्वता, जरी होय ज्ञान गर्वता, हो जरी होय ज्ञान गर्वता, जरी होय ज्ञान गर्वता, मन नरकी नामी देवा बरं झालं, बरे देवा कुणबी केलो, नाही तरी दंभे असतो मेलो. मला बरं झालं साध्या कुळात जन्माला घातलं, मोठ्या कुळात जन्माला घातलं असतं तर मी जन्मभर जातीचा अभिमान घेऊन फिरलो असतो. विद्या असती काही तरी पडतो अपायी. मी जर विद्वान असतो तर तो सुद्धा एक अहंकारच झाला असता. म्हणून बरे देवा कुणबी केले. त्या अभंगाचं पुढचं चरण असे, तुका म्हणे नरकी घाली अभिमान. हा अहंकार, हा अभिमान नरकात घालतो महाराज. कुणाला कशाचा अभिमान होईल सांगता येत नाही. वैकुंठवासी वक्ते महाराज गोष्ट सांगायची थोडी ग्राम्य गोष्ट आहे, पण सिद्धांताला अनुकूल आहे म्हणून सांगतो. एक फार शिकलेले पती पत्नी, नवीन विवाह झालेला, आणि मग कोणीतरी मित्र त्या नवरदेवाचे भेटायला येणार होते. त्याने पत्नीला सांगितलं, अगं
माझे मित्र भेटायला येणार आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी नाश्त्याला तयार करून ठेव. ती म्हटली, अहो मला स्वयंपाक काही येत नाही, कारण कॉलेजला सगळी जेवणाची व्यवस्था जागेवर मेस होती, हातानं करायचा काही संबंधच नाही. मग आता तो म्हटलं, अगं काहीतरी येत असेल. ती म्हटली, चहा सुद्धा करता येत नाही, बाकीचं पुढचं काय विचारायचं आता. तो म्हटला, मग हे बघ, आता अर्ध्या तासात ते येणार आहेत, तुला येत नाही तर शेजारी आपल्या आजी आहे म्हातारी, त्या आजीला जाऊन विचार. तिनं मनात विचार केला, मी डबल ग्रॅज्युएट झालेली आहे आणि म्हातारीला म्हटलं करा सही, ती म्हणती लावा शाई. तिला सही करता येत नाही आणि मी तिला जाऊन विचारायचं, पण आता करता काय, आडला हरी. आणि मग आता नाईलाज झाला, गेली आणि आजीला म्हटली, आजे मला शिरा कसा करायचा शिकव. आजी म्हटली, अगं किती सोपं असतं, कढई घ्यायची आणि चुलीवर, नाही चूल गेली आता, कढई घ्यायची आणि गॅसवर ठेवायची. ती म्हटली, हो हो ते आहे माहित, पुढचं सांग. आजी म्हटली, काय नाही, मग त्या कढईमध्ये तूप टाकायचं. ती म्हटली, हो ते आहे माहित, पुढचं सांग. मग काय नाही म्हटली, ते तूप चांगलं तापलं की त्यात रवा चांगला भाजून घ्यायचा. ती म्हटली, हो हो ते आहे माहित, पुढचं सांग. मग म्हातारी म्हणली, ही आपल्याला विचारते पण जरा तोऱ्यात विचारते म्हणली, आपल्याकडून काढून घ्यायचं पण अभिमानात. मग म्हातारी काय अशी उगीच, तिचे केस पांढरे झालेले नव्हते, तिनं सांगण्याची पद्धत बदलली. ती म्हटली, मग काय करायचं, रवा चांगला भाजला की रवा काढून घ्यायचा, पुन्हा कढई गॅसवर ठेवायची आणि मग काय करायचं, गोठ्यात जायचं आणि तांब्याभर गोमतर आणायचं. ती म्हटली, हो हो ते आहे माहित, पुढचं सांग. मग काय नाही, त्या कढईत गोमतर टाकलं की पुन्हा शेणाचा एक गोळा घ्यायचा, तांब्यात कालवायचं पाणी आणि ते वतायचं कढईत. ती म्हटली, हो ते आहे माहित, पुढचं सांग. मग काय नाही म्हटली, त्यात रवा शिजवून घ्यायचा आणि तो पाहुण्याला नेऊन वाढायचा. ती घरी गेली आणि तसाच शिरा केला. किती गोड झाला असं. कशामुळं झालं हे, अभिमानामुळं, अहंकारामुळं. आणि हा अहंकार प्रत्येकाच्या मागे लागलाय. किती त्याला मारण्याचा प्रयत्न करा, जात नाही. एक माणूस काशीला गेला आणि अभिमान सोडून आला. लोक कोणी केस टाकतात, कोणी दक्षिणा टाकतात, काहीतरी व्यसन सोडून येतात, हा अभिमान सोडून आला आणि गावभर सांगत होता, आहे का आपल्यासारखा कोणी, मी काशीला जाऊन अभिमान सोडून आलो. काय सोडला मी काशीला, अभिमान सोडला, आपल्यासारखं आहे का कोणी. असं म्हटल्यावर काय सोडलं बाबा. हा अहंकार सोडल्या जात नाही. म्हणून ती म्हणते की भवानी आई, या अहंकार रूपी सासऱ्याने मला खूप त्रास दिला, हे आता तुझ्यापाशी आलो की जरा दूर जाते. माणूस देवापाशी आला की मग जरा वागतो, साधू संतापाशी आला की वागतो, म्हणजेच काय, अहंकार जरा दूर जातो. भवानी आई, आता पुन्हा त्याला माझ्या मनामध्ये येऊ देऊ नको. आणि खरं सांगू, एखाद्या वेळी सासरा जगला तरी चालेल, पण सासूनी लय मला हात धुवून माझ्या मागं लागली. सासू म्हणजे कोण, कल्पना रूपी सासू. मी जीव आहे ही कल्पना, वास्तविक काय आहे मी. तुका म्हणे, हातो स्वये परब्रह्म, मूर्ख नेने वर्म संत संग. खरं पाहिलं तर मी ब्रह्मरूप आहे, अहम ब्रह्मास्मी, जीव ब्रह्मरूप आहे. पण मी जीव आहे अशी कल्पना केली की मग भाकी तू करुणागा, जैसा सांडीला ठाव न भरेची पोट कधी, नाही निश्चळ पाव हिंडता भागलो गा. 184 गाव धरून राहिलो गा, हाची बसता ठाव आता माझी करी चिंता. दान देई भगवंता, मी ब्रह्मरूप आहे अशी भावना सोडली, हे ठिकाण सोडलं की मग ही सगळी दुःख परंपरा सुरू झाली. म्हणून ही कल्पना रूपी सासू माझी आहे, ती मला फार त्रास देते, तिला लवकर मारून टाक. तिसरं चरण, सासू माझी जाच करीते, सासू माझी जाच करीते, अरे सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते. ओ सासू माझी जाच करीते, सासू माझी जाच करीते, सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते. लव करणे तिला, लव करणे तिला, सत्वर पावगे मला भवानी आहे, सत्वर पावगे मला
म्हणते ही कल्पना रूपी सासू मला फार त्रास देते. श्री संत मुक्ताबाईंचा एक अभंग आहे, त्या अभंगाचं नावच आहे संसार. वैकुंठवासी वक्ते बाबांनी माऊलींचं चरित्र छापलेलं आहे आणि त्याच्या शेवटी मुक्ताबाईंची गाथा आहे. तो अभंग असा: उबगले संसारी मजला कोणी, माहेराशी न्याऊ चुकवा एवढा, जाच तुमच्या पडते पायाऊ. बगले संसारी मजला कोणी, माहेराशी न्याऊ. प्रपंच हा सासरा मजला, जाच करीतो नाना. प्रपंच हा सासरा मजला, जाच करीतो नाना. भेद भयंकर भाऊ हा तर मजला, कदापि राहावे ना. बगले संसारी मजला कोणी, माहेराशी न्याऊ. सासू ही कल्पना मजला जाच करीते नाना. कल्पनेची सासू हिचा बहु असे जाचू. कल्पनेची सासू हिचा बहु असे जाचू. कल्पनेची सासूईचा सासूची जाजू. कल्पनेची सासूईचा बहुवाचे जाजू. कल्पनेची सासू हिचा बहु असे जाचू. कल्पनेची सासू हिचा बहु असे जाचू. कल्पनेची सासूईचा बहुवाचे जाजू. कल्पनेची सासूईचा बहुवाचे जाजू. भेदभाव ठेवून बाई ब्रह्मपदी राजू. चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहू. चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहू. श्रीना पाहू. कल्पनेची एखादा महात्मा आळंदीत शिकला की नाही हे काही लक्षणावरून ओळखू येतं. हे प्रमाण म्हटलं की समजायचं हे आळंदीत शिकलेलेच महात्मे आहेत. कारण ही चाल आळंदीची आहे, ही गवळण आळंदीची. वैकुंठवासी बोधे बाबा म्हणायचे, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. असो तेव्हा ही कल्पनेची सासू फार त्रास देते. एका घरी अशी भांडकुदळ सासू, आणि ती काही झालं की सुनला म्हणायची, आम्ही नव्हतो बाई अशा, आम्ही नव्हतो बाई अशा. काही झालं की म्हणायचं, आम्ही नव्हतो बाई अशा. किती चांगलं काम करा. मग आता ती किती दिवस ऐकेल. एके दिवशी तिनं सासऱ्याला सांगितलं, सुनबाईने, मामाजी काय करावं. काही काम झालं की सासू म्हणते, आम्ही नव्हतो अशा. मग सासऱ्याने त्या सुनबाईला घडलेला इतिहास सांगितला. तो म्हटला, हे बघ, आता ती म्हटली का आम्ही नव्हतो अशा, तिच्या तुला उत्तर सांगतो म्हटलं. हे उत्तर तिला द्यायचं. काय झालं होतं, ही हिची सासूबाई, नवीन लग्न झालं त्यावेळेला. सासरी आली, 2 दिवस राहिली की माहेरी पळून गेली. मग हा जायचा तिला आणायचा, पुन्हा 2-4 दिवस राहिली की पुन्हा माहेरी पळून जायची. असं 2-3 वेळा झालं. आणि एकदा माहेरून तिला आणताना जुना काळ पायी प्रवास, आणि रस्त्याने येताना ती म्हटली, अहो मला तहान लागली, पाणी बघा कुठे असेल तर. मग इकडे तिकडे पाहिले, खोल विहीर होती. आणि मग विहिरीचं पाणी काढण्यासाठी तो बादली हातात घेऊन असा वाकला. हिनं दिलं ढकलून त्याला विहिरीत आणि गेली पळतच माहेर. आता हा ओरडायला लागला, वाचवा वाचवा. शेजारी पाजारी काही शेतात लोक काम करणारे होते, ते गोळा झाले. त्याला बाहेर काढलं आणि त्याला विचारलं, कसे काय पडले. ते म्हणले, आता ते काही विचारू नका. बा पुन्हा गेला बिनला जा. कुठं, हा तुमच्या लक्षात आलं.
पुन्हा तिच्या हातपाया पडून आणलं तिला. मग मात्र नांदली पुन्हा. मग मुलं बाळ चांगला पुढे संसार झाला. आणि मग हा सगळा इतिहास सासऱ्याने सुनेला सांगितला. आणि त्या सासऱ्याने सांगितलं. आता ती म्हणली आम्ही नव्हतो अशा. तिला फक्त म्हणायचं आम्ही निदान नवरे तरी विहिरीत ढकलून दिले नाही, एवढं तिला म्हण. दुसऱ्या दिवशी सासू म्हणली आम्ही नव्हतो अशा. ती म्हटली बरंय, तुमच्यापेक्षा आम्ही बऱ्या म्हणे, आम्ही नवरे तरी विहिरीत ढकलून दिले नाही. मग सासूच्या लक्षात आलं हिला इतिहास कळला वाटते आपला. त्या दिवसापासून तसं म्हणणं सोडून दिलं. तुकाराम महाराज, नाथ महाराज म्हणतात ही सासू अशी आहे, वेळोवेळा आपल्याला त्रस्त करते. मी जीव आहे अशी भावना ती प्रगट करते. आणि मग मी जीव म्हटलं की दुःख परंपरा सुरू होते. अहम इति प्रथमाध्यासः असं म्हटलंय की संसार दुःखाचं मूळ काय असेल तर अहम, मी एक जीव आहे अशी कल्पना, आणि ती मला त्रस्त करते. सासू मरू दे, सासरा मरू दे, आणि एवढेच त्रास देणारे असतात का घरात? जाऊ पण आहे ना, ती जाऊ अशी आहे, ती वाणी रूपी जाऊ आहे, ती एवढी बोलत राहते, अनंत वाचाळ आणि बरळती बरळ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नुसते लोक बोलत राहतात, खापराचं तोंड असलं फुटलं असतं. अशी ही वाणी रूपी जाऊ फार बडबड करते. हिला बोडकी कर म्हणजे हिला अपमानित कर, असं नाथ महाराज पुढच्या जाऊ माझी फडफड बोली, 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 जाऊ माझी फडफड बोलते, माझी फडफड बोली, जाऊ माझी फडफड बोले, जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड फडफड बोलत राहते. ती गप बसतच नाही. सकाळी उठल्यापासून जी बडबड सुरू होते रात्री झोपेपर्यंत नाही, झोपल्यावर सुद्धा बडबड चालूच असते. अशी वाणी, आणि ती नीट बोलत नाही ना, वेद विरुद्ध बोलते. पाखांडाचे दरकुटे मोडी, वाग्वाद आव्हांटे, कुतर्काची दुष्टे सावजे फेडी. सतत काहीतरी कुतर्क करत राहते.
वेद विरुद्ध बोलणं म्हणजे काय? वेदबाह्य लंड बोले तो पाषांड, त्याचे काळे तोंड जनामध्ये. तुकाराम महाराज म्हणतात काही लोक देवाच्या विरुद्ध वेदाच्या विरुद्ध बोलतात, देव नाहीच म्हणतात जगात. एक असा शिकलेला माणूस बा विठाल विठाल आपला अलार्म झालाय, वेळ संपली हे सांगण्यासाठी देवानं संकेत दिलाय. काही काळजी करू नका, 5-10 मिनिटात शेवेला पूर्ण विराम. पण एकदा सगळ्यांनी टाळी वाजून भजन करा. अभंगाच्या 4 चरणाचा भावार्थ झाला असं समजून एकदा सगळ्यांनी सांप्रदायपूर्वक भजन करू. राहिलेल्या दुपारी काय हे सगळं सुख आपल्याला साधू संतांनी संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिजे ते आहे रे. असो नाथ महाराज आपल्याला सांगत होते की ही वाणी रूपी जाऊ हिला बोडकी कर, म्हणजे अपमानित कर हिला. ही फार बडबड करते, देवाच्या वेदाच्या विरुद्ध बोलते, देव नाही असं म्हणते. एक शिकलेला माणूस देवाला न मानणारा तो सारखं म्हणायचा देव बिव काही नसतं. त्याचा मुलगा 10-12 वर्षाचा तो रोज हरिपाठाला जायचा. तो म्हटलं बाबा असं नसतं, ज्या अर्थी एवढं सुंदर जग दिसतं ना, मग जगाचा मालक कुणीतरी असेल की नाही. त्याचा बाप म्हणला गाढवा मला शिकवतो का, मी तुझा बाप आहे, जग कुणी केलं नाही, हे आपोआप जग झालं म्हणे. तो पोरगा म्हणला ठीक आहे. बाप कामावर गेला. पोराने असं सुंदर चित्र काढलं एका कागदावर आणि बाप आल्याबरोबर दिसेल असं ठेवलं. बाप संध्याकाळी कामावून आला आणि ते चित्र पाहिलं आणि पोराला म्हटलं बाळू किती सुंदर चित्र काढले रे, कुणी काढलं हे चित्र? तर म्हटलं पप्पा कुणीच नाही काढलं, हे चित्र आपोआपच निघलं म्हणे. त्याचा बाप म्हणला गाढवा चित्र कुठं आपोआप निघत असतं का? मग तो म्हणला गाढवाचे पप्पा जग कुठं आपोआप होत असतं का? अहो ज्या अर्थी चित्र आहे त्या अर्थी चित्रकार कोणीतरी असलाच पाहिजे, आणि ज्या अर्थी जग आहे त्या अर्थी जगाचा करता कोणीतरी असलाच पाहिजे. पण आपली वाणी अशी आहे, नाथ महाराज म्हणतात ही वाणी रिपू जाऊ वेदाच्या देवाच्या विरुद्ध बडबड करत राहते, तिला अपमानित कर आणि तिला हे शिकव बोलण्याची नाही आता देवा विन काही. आणि रजोगुणी वृत्ती माझी नणंद आहे, आणि ती नणंदेचं कार्ट म्हणजे मन आहे. ते मन असं आहे सतत इदमेस्यात म्हणजे हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, सारखी अशी इच्छा करत राहतं, म्हणजे किरकिर करत राहतं. त्याला खरूज होऊ दे म्हणजे दुसरं काही मागणारच नाही. बा नंदेचं कार्ट किरकिर करतं, खरूज होऊ दे त्याला. मग तू जर माझ्यासाठी एवढं केलं ना, मग मी काय करीन, माझा अज्ञान रूपी पती तुझ्या चरणावर वाहून देईन, असं नाथ महाराज पुढच्या चरणात सांगतात. एका जनार्दने सगळेच दादला मारून आहुती देईन, दादला मारून आहुती देईन. बर दादला मेल्यानंतर मी मोकळी होईन. आणि मग काय भवानी आई एका शब्दात तुला सांगते की कोणी राहू देऊ नको, फक्त मला एकटीलाच राहू दे, असं नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, 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 एका जनार्दनी
कोणाच्या अंगात आलं नाही. नाही तर शेवट तो भला न माझा बहु गोड झाला असो. काही अभंग असतात ते तशा पद्धतीनंच म्हटले पाहिजे, अशी भारुडाची चाल आहे. तेव्हा नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी सगळेची जाऊ दे. सगळे जाऊ दे म्हणजे माझ्या सगळ्या संसारिक उपाधी जाऊ दे, आणि मी जशी जन्माच्या पूर्वी होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्याला आई वडील नाते गोते नाव हे कधी आलं? उपजली या बाळकाशी. जन्माला आलेल्या बाळाला नाव असतं का हो? मग ते कोणत्या नावाला ओ देतं? ठेविली या नावाशी ओ देतं उठी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याला नाव नव्हतं, गाव नव्हतं, काही नव्हतं. मग जन्माच्या आधी काय होतं? ते जन्माच्या आधी होतं ब्रह्मरूप. नाथ महाराज म्हणतात, ते जर आपलं स्वरूप आपल्याला कळलं, जन्माच्या आधीचं परब्रह्म स्वरूप, यो वै भूमा तत् सुखम नाल्पे सुखमस्ती, जे व्यापक ब्रह्मस्वरूप आपलं मूळचं जे आहे ते जर आपल्याला कळलं तर काही दुःखच होणार नाही या जगातलं. एक रमण महर्षी म्हणून महात्मे होते, त्यांच्याकडे लोक समस्या घेऊन यायचे. महाराज काहीतरी आम्हाला संसारातल्या अडचणी, ते विचारायचे. अडचण कोणती असो, महाराज एकच उत्तर द्यायचे, मी कोण आहे हे ओळखा. बा, कोणाचा काही प्रश्न असो, मुलगा ऐकत नाही, मी कोण आहे ओळखा. बोरला पाणी लागत नाही, मी कोण आहे हे ओळखा. बा, तसं नाथ महाराज म्हणतात, मी ब्रह्मरूप आहे ना, त्या ब्रह्मरूपातच मला राहू दे, बाकी सगळे जाऊ दे, एकटीच राहू दे मला. या अभंगाच्या माध्यमातून भारुडाची भाषा पण तत्वज्ञानाचा उपदेश नाथ महाराज आपल्या समोर प्रगट करतात. अशा प्रकारे नाथ महाराजांच्या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचं तात्पर्य काय? कधीतरी आपल्या जीवनामध्ये संसाराचा कंटाळा आला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, एखाद्या माणसाने, एखाद्या महिलेने चांगला संसार केला, कशावरून ओळखायचं बरं? जास्त पैसा कमवला म्हणजे यांचा संसार चांगला झाला? मुळीच नाही. मग संसाराचं फळ काय? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. 50-60 वय झालं की त्या पती पत्नीला संसाराचा कंटाळा आला पाहिजे. नको आता हे बस झालं, आता फक्त देवदेव करायचा, असा मनामध्ये विचार आला की समजायचं ह्यांनी संसार चांगला केला. आणि गौऱ्या मसनात गेल्या तरी पैसा कमवणं चालूच असेल तर म्हणायचं हे संसारात नापास झालेले आहेत. तसं या अभंगात त्या सासूरवासनीला संसाराविषयी वैराग्य झालं ना, तसं संसाराविषयी उतार वयामध्ये वैराग्य झालंच पाहिजे. हेच आपण या अभंगातून शिकायचं. आमचे गुरुजी सांगतात, रिटायर झालेली माणसं असतात, मग रिटायर झाल्यावर काय करतात? शहरातली नोकरी सोडून देतात आणि गावाकडे शेती करायला सुरुवात करतात. अरे बाबा, आता रिटायर व्हायचं म्हणजे आता फक्त परमार्थ करायचा, दुसरं काही नको. पण काही रिटायर झालेले पुन्हा त्यात शहाणे, ते तीर्थयात्रा करतात, पण कसे? म्हातारीला घरी ठेवतात आणि म्हातारा एकटाच फिरतो, 4 धाम यात्रा. मग साधू संत सांगतात, बाबा तुझ्यासोबत आयुष्यभर तिनं प्रपंच केला ना, तुझी दुनी भांडी केली ना, मग तिला घरी ठेवून जर तू तीर्थयात्रेला गेला तर तीर्थयात्रेचं फळ मिळणार नाही. दोघांनी सोबत तीर्थयात्रा केली पाहिजे. असो, सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपल्याला संसाराविषयी वैराग्य व्हावं, असं भवानी जगदंबेच्या चरणी आपण प्रार्थना करू, विनंती करू. झालेली सेवा भगवती जगदंबेच्या चरणी समर्पित करतो. आपण सगळ्यांनी अत्यंत चित्त देऊन ही सेवा श्रवण केली. माता भगिनी, पुरुष वर्ग, आमचे बालमित्र, गुरुबंधू मंडळी सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर